आम्हाला जेवायला घातले ना आता पराठे करायला लागले म्हणून तर म्हणलं जरा उशीर ना करावं. 4 जायचं कोणाकोणाला द्यावं. तसं करायचं माणसाला खाऊन दाट पटवायचं ती गेली तोंड करून खायचं. करून खायचं. हा बघू काय केलं. गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू व्लॉग. आज सकाळी सकाळी ना मुलांच्या टिफिनची तर गडबड माझी सुरू होती. आणि हे बघा इथं टिफिनसाठी ना मी फ्लावरची भाजी बनवत होते. आणि तसं खरं सांगायचं म्हणलं तर ना आस्ताला ना आमच्या आणि आरवला सुद्धा काका काकी इथं आलेले असते की त्यांना स्कूललाच जाऊ वाटत नाही, पण जबरदस्ती पाठवावं लागतं. दिदाला फुटकन आंघोळ घालून आणली. मग केसर रंग घे वांगा रंगू 1-2 दिवसात. लाल करूया बरे. हा? लाल लाल नाही बाबा. हा? मस्त आहे, मस्त. होय हा? लाल करूया की मला नाही आवडत लाल आता. माझी असते की लाल. तुझी असते ते तू पहिल्यापासून लावते. तिचं फादर बी लाल करते तर मग तू बी लाल कर. लावते मी. हा? बहीण भावंड लाल. तुला इतकं असं की काय सगळे लाल करायचं. माझं फादर म्हणजे तुमचं कोण आहे? अगोदर तर मामा येतं. ए सासर आहे म्हणायचं. पुन्हा सासरा आहे. नाही नाही असं नसतं. हा. नातं असतं. हा, हा. अहो खरंच तर. नाही नाही मग मला बी म्हणायला लागेल मामाची पोरगी म्हणायला लागेल. उरका टाइम झालाय. झालं ते काय झालं, बाळापाशी जरा बसली होती. रात्रीची तब्येत खराब आहे ना, मग त्यामुळे रोहिणीची जवळ जाणं नाही. मला म्हणून तुम्ही दोघी मिळून करू स्वयंपाक. राहू दे म्हणलं तू बस जरा. तिला जबरदस्ती बसवून आले तिथं. आता मी मांडत घेऊनच बसून आहे बाळाला. आलीच या आंघोळ करून आंघोळ. काय 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 झालं. म्हणलं ते म्हणलं दाब म्हणलं तर अशी जॉब करून हा चहा बनवायला सांगितलं होतं ना पप्पानी. चला भरते डबा पटकन. पासून आंघोळ केली नाही कोणी मम्मी. नाही नंबर आहे आंघोळीला. होय नंबर मुलांची गडबड असते त्याच्यामुळं असतो. पप्पा आले वरून. आज एक शेंडी घालतेस का? मागच घालायचे. अगं तो उशीर झालाय मागे पुसडा घालून विषय. बुचडा घाल म्हणतो तू. कशाला बुचडा म्हणते ते काय करते. कोणी गेलं? काय दूध प्यायचं आहे देऊ नाही म्हणली की आत्ता तू थांब देते. इकडं मोसंबी पॅकिंग चालू आहे गोडाऊनमध्ये. पाऊस पडल्यामुळे वाटायला एवढा चिक्कल झालाय त्यामुळे आहो सोडायला निघाले आज. बाय. चपात सगळे झाले. नाही मग टिफिन फक्त लागले का. होते आम्ही बी 2-2च गोटाचं घेणार आहे. ते पण उगा सोमवार आहे म्हणून. घ्या या चहा प्यायला सगळेजण. आत्तीने केलाय सुंठ बडीशेप घातली. हा म्हणल्या दुधाचा जरा थोडासा वास येत होता म्हणून आत्तीने जुगाड केले. चहा प्याताना आपल्याला वास येऊ म्हणून. हा बघ काय. चला मी पण घेतलं. काय पाहिजे तुझं बससाठी. हा होय रोहिणीला पण कणकण आले. मग कणकण मला वाटतं फक्त आत्तीला झाली नाही ना आत्ती. नाही आत्तीचं बी काल दुखतच होतं पण सगळ्याला वळीने सगळ्याला कणकणी आले ते. टाकली शिजायला. हा
मग काय का म्हणजे आत्तीला बी कर आहे बरं. बारक्या दोन्हीला आले ते आले पण सगळ्या घराबाराला आले. सगळ्यांची जागरण होते त्यामुळे हा मग काहीतरी. मला ते बसलं का ते मागं पाठीत आणि त्यात आपलं काम चालू असतं तर एक कोणाला तर राबलं घेऊन घेत- हा, बसायला. त्यांच्या लवशी बसल्या पाठी दुखतं तुझं पाय दुखतं लवशी बसलं पाय म्हणजे पायाचं जरा दुखणे लागले माझं. आत्तीचं झालं पिऊन आपल्या गप्पा मारच तर आत्तीला 2 घोटाचाच दिलता चहा. म्हणून गेलाय आत्ती लसूण सोलायला लागलेत. रणीच देवपूजा चालू आहे. हा मग काहीतरी. देवपूजा करून झाली मग रोहिणीने मी चपात्या बनवून घेतल्या. आता आज आम्हाला कॅमेरामॅन कोण नाही. म्हणून एकामेकात चाललंय. आता लाटून माझं झालंय सगळं. आज काय आता बाळाला घेऊन दवाखान्यात जायचंय रोहिणीला. त्यामुळे सोमवार जरी असला तर मी ड्रेस घातला हा. कॅरी करायला सोपं वाटतं. सोपं वाटते आणि पण दवाखान्यात जायचं असल्यामुळे म्हणलं पुन्हा पांढरी साडी घाला काढा नको वाटते. आपल्याला मूड राहत नाही तेवढं लय. आणि रात्री जागरण झाले रात्रभर त्यामुळे मला एवढा उत्साह नाही. मला पण तेच झालं. नवीन साडी असून मी घातली नाही पांढरी. नको म्हणलं जाऊ दे. तिघीजण सोबत असलं मग असं वाटतं तिघींनी केलं ना घालायला उत्साह असतो एकमेकींचा. हा किंवा ठरवून घालतो पण असं पण असं नाही होत. कधी सेम सेम घालतो. तुम्ही लय वेळा म्हणता नाही रोहिणी पुण्यात असली मी येत असल्या तुम्ही म्हणता कमेंट करून की तुम्ही ठरवून घालता का साडी ब्लाऊज म्हणून. पण आता चॉईसच तेवढी आमची सेम आहे त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळतं आम्ही सेम सेम केले ते. पदार्थ कधी डेकोरेशन हा देवाच्या पूजेचं बी सहसा सेम सेम होतं. हा आणि घरी असतं म्हणजे साडी वगैरे ठरवून घालतो. सणाला असतं बाबा तू ही घाल मी ही घाल आत्तींचं बी असतं. चला झालं चपात्या आता. आयुषसाठी 1-2 पराठे. उलट हा मग काय तर झालं आता स्वयंपाक. वांगे शिजलं का नाही आपल्या ह्याच्या तिकडं आठवण मग काहीतरी. त्यात आम्ही सोबत असल्यानंतर वेळ असतो एकमेकांना गेला काय आधी आधी मला उशीर झाला. हा त्यात पण आली ती पुन्हा मी रोहिणी पशीच बसली होती आतमध्ये आवरून. त्यामुळे किचन मध्ये यायला अजून लयच उशीर झाला असणार. काय काय झालं अपडेट चालू होतं. झोपायला गेल्यानंतर काय काय झालं ते. त्यानं उलटी गेली तिनं जागवलं तिनं झोपू दिलं नाही. हा परत कुणाचे फोन मेसेज कुणाचे काय कमेंट तेवढ्या अर्धा तासात ठळक बातम्याची अपडेट दिली एकमेकीला बघ आलो. इकडे आणि मी पुन्हा थांबली थोड्या वेळ नंबर माझा आंघोळीला उशीर होता. आंघोळीला नंबर लागते पोरांचे स्कूल असल्यामुळे सकाळी. चालते चल आवरून घेऊ बाकी. होय अगं त्या दिवशीचीच आहे. हा तोंडात खेळली दिसते जीव आहे जी बाई त्या दिवशी पण दिदानं मी पकडलेली होती. पण एक दिवशी तर किचन मध्ये आलं मला वाटलं इथं भरणे बिरणे काय पडते काय माहिती. येत नाही ती का ह्या गॅप मध ना. हो भरणे पडत. हा गेली बाबा एकदाशी मग काहीतरी. खिडकीतनं थोड्याशा गॅप मध्ये ना ते त्यांना बाहेरच काळ जायला येत नाही परत पकडून सोडायला लागते. गोलूसाठी पराठे बनवायला गोलू का तुम्हाला नाही गोलूला बरं नाही. नाही गोलू काय एवढे खात नाही बघा. त्याच्यासोबत सगळ्याला पण मी तर काही खायला नाही. माझा सोमवार आहे. तुमच्या चोचऱ्याची विजन कोणाला सांगताय तो खरं सांगू का त्या लहान मुलाच्या नाव आणि तुम्हीच खाताय. मला तरी एवढा अनुभव लय आलाय मला. बनवायचं तर होतंय त्याला बनवलं आपल्याला पण खावं म्हणून थोडं बनवायचं त्यांच्या पुरतं तर आम्ही जरा थोडं जादा बनवतो. मुलांची नावं टाकताय झालं स्वतःच वडताय. बघा हिची तर लय चोचरी सगळे पण झाले जेवण मी करत नाही आवाज. म्हणून तर परवा दिवशी तुम्ही दवाखान्यातली असतं मी भजीन करून आता ते म्हणून आधी केलं तर म्हणलं थोडंसं खाऊन गेलं. बाळाला घ्यायला पुन्हा हे करायला तर ताकद राहायला पाहिजे. आम्हाला जेवायला घातले ना आता पराठे करायला लागले म्हणून तर म्हणलं जरा उशीर न करावं. 4 जायचं कोणा तसं करायचं माणसांना खाऊन घालून बाहेर पटवायचं तिघीने फोन करून खायचं. खायचं.
मी म्हणलं आयुष करतो 2-3 करायचं, तर ती म्हणली पिल्लू तिथं पण शाळेत आल्यावर खाते नाही, मग म्हणलं पुन्हा एखादा राहिलं तर आपल्याला बी होईल म्हणजे. बघू काय केलं थोडं बी करायचं आणि लय बी करायचं. आणि सगळे असल्यावर एकदम कट्टाकट्टी करून जमत नाही, एक्स्ट्रा करायचं. हां, मग काय तर. या जाऊन लवकर आल्यावर पूजा करू. हां, होय. राधूला जरा कप वगैरे झाला होता, त्याच्यामुळे मग तिला हॉस्पिटलला घेऊन निघालेत सगळे. गोलू कुठे आहे ग? ह्यांची तयारी दुसरी चालू आहे. आता रोहिणी ही सगळीजण हॉस्पिटलला गेली. म्हणलं पूजा तर करून घेऊया, आज खूप जास्त उशीर झाला आहे पूजेला, पण आता ठीक आहे म्हणलं आता करून घेऊया उरकून. म्हणून मी आले होते, फुलं घ्यायला आले होते अंगणात बाहेर बरं का, आणि म्हटलं जाता जाता आता गोखरणीची फुलं घेऊन जाव्या. आता थोडंसं इकडं लांब यावं लागतं, आणि इथं बघा किती उमलेत गोखरणीची फुलं. आता इथं व्हाईट कलरचे आहेत आणि तिकडं दुसरीकडे आहेत ते निळ्या कलरचे आहेत. आता बघू तिकडं लागलेत का, मी तिकडं जाते. घेतली तर आता मी थोडीशी तोडून घेते, आणि इथं ह्यात काही तोडून ठेवले ते ठेवा, तुम्हाला दाखवते 1 मिनिट. हे बा, म्हणजे असं काय लावलेलं वगैरे नाही आहे, असं वेल सगळीकडे येतात, त्याच्यामुळे भरपूर अशी फुलं निघतात गोखरणीची. तर आता ती काढून घेते आणि मग मी जाऊन पूजा करते. हे बघा, निळ्या कलरचं एकच सापडलं, किती छान दिसतंय ना. तर इकडे आले होते, हवा मस्त अशी सुटली. आज जरा पाऊस थोडंसं उघडलं आहे, म्हणजे आज काय आला नाही, त्याच्यामुळे थोडासा ऊन ना जास्त असं कडक पडले, पोळायला लागले जास्त. इकडं आले होते बघा, नारळ भरपूर पडले, ते जाता 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 घेऊन जाते. हे बा, भरपूर असे नारळ पडले तिथं. आता मला वाटतं कॅरेट घेऊन येऊनच मला न्यावे लागतील, असं काय हातात नेता येणार नाहीत. आणि तुम्हाला दाखवतो, तिकडं पण आहेत बघा, पलीकडं पण. हे बा इकडे महत्त्वाचं म्हणजे आमची शेपूची भाजी बघा, इथं जी गेल्या वेळेस लावलीत ना, त्याच्या बिया पडून एवढी छान उगवले. आज सोमवार आहे, म्हणलं चला संध्याकाळी कराय पुरती तरी होईल आपल्याला ताटाला लावायला. तर आता बघू, थोड्या वेळाने परत येऊन घेऊन जाते मी. चला मग जाते, आता कॅरेट घेऊन यायला लागेल मला, हातात काय येणार नाहीत न्यायला. इथं आता मी पूजा करायला लागले, आणि आत्तींची पण मदत चालू आहे बघा. वाती ठेवलेल्या बघते कुठे ठेवलेत म्हणून जरा थोडंसं सामान आम्ही हलवलं होतं ना, त्याच्यामुळं. आता इथं माझी जवळपास पूजेची तयारी झाली, म्हणजे इथं अभिषेक वगैरे घालून घेतलाय मी सगळा, आणि इथं झाले आरतीची ताट वगैरे तयार केली. आता समया लावायचे फक्त बाकीचा, म्हणून आरती म्हणला उठवू नको, देते काढून वाती, आहे ना आरती. म्हणजे काही गोष्टी आरतीने ठेवलेल्या असतात, काही मी ठेवलेल्या असतात, त्या रोहिणी असते काही रोहिणीने ठेवलेल्या असते, मग त्यामुळे सगळ्याला विचारल्याशिवाय पूजाच आमची कंप्लीट होत नाही. आता फक्त पूजा मांडून घेणार आहे मी, बाकी रोहिणी आल्यानंतर मग आम्ही आरती वगैरे करू. चला आता समय लावून घेते आणि परत पूजा दाखवते तुम्हाला. हां ठीक आहे. आज शूट गेला कोण नाही म्हणून आत्ती शूट घेतलेला. दाबलोय ना, आता ताट बीट सगळं दिसते, मला दिसत नव्हतं. इकडं रुमाल दिसतोय, इकडं पिशवी दिसते फुलाची. थँक्यू आरती. इथं आत्तीने काही शूट घेतलं होतं, मग त्याच्यानंतर माझी सगळी पूजा वगैरे करून झाली. म्हणलं तुमच्यासोबत शेअर करू. आणि हे बघा, अशी काहीशी आजची सोमवारची पूजा झाली होती. खरंच खूप जास्त प्रसन्न वाटत होतं घरात. आणि समई वगैरे लावलेली असती, अगरबत्ती लावलेली असती, तर असं वाटतं की देवासमोरून हल्लोच नाही असं. आणि खूप छान अशी पूजा झाली होती. तर इथं तुम्ही बघू शकता. हे बघा, तसं श्रावण महिना लागला म्हटलं ना, खरंच खूप छान वाटतं, कारण प्रत्येक दिवसाचं काहीतरी महत्त्व आणि प्रत्येक दिवसाची एक नवीन पूजा असते, हो की नाही. आत्ती बाहेरनं जाऊन आले, त्याच्यामुळे आत्तींना गरम व्हायला लागले. आणि किचनमध्ये आता पूजा केली, समई लावले दिवा म्हणून, मग फॅन बंद केला आहे ना आत्ती, त्याच्यामुळे आत्तींना लई गरम व्हायला लागली. पूजेची मांडणी केली ना, असं वाटतं रोज घरात पूजा असावी. आणि मला पूजा केली की काढूच वाटत नाही. आता रोहिणी आली की मग त्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेऊ सगळं. ते आता तुम्हाला ना संध्याकाळच्या व्लॉगमध्ये पाहायला भेटेल. म्हणजे आता इथून पुढचा जो व्लॉग असणार आहे तो रोहिणीज व्लॉग अँड फूड चॅनलवरती येईल संध्याकाळी. तर तेव्हा तुम्ही तिथं जाऊन नक्की पहा. आणि आता आपला आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते. तर आत्तींची पूजा आता होते बघा. तर तुम्हाला कसा वाटला आजचा आपला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू परत छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.